नमस्कार. आज आपण या आपल्या समोर एक मापाचा ब्लाऊज आहे, याची 4 टक्स ब्लाऊजची कटिंग शिकणार आहोत. तर त्याचं जे माप आहे 13 उंची आहे, 36 छाती म्हणजे 9 इंच 1/4, 32 कंबर, 5.5 इंच बाईची लांबी, 5.5 इंच दंड घेरे, 7 इंच मोंढा आहे, मागचा गळा 9 इंच आहे, तयार पट्टी 5.5 आहे, पुढचा गळा 6 इंच आहे. तर आपण त्याची कटिंग बघणार आहोत. उंची 13 इंच, 1 इंच शिलाई मार्जिन. ही स्केल असे ठेवून सरळ रेष मारायची. शोल्डर या मापाला 5.5 इंच, गळा 2.5 इंच, 9 इंच मागचा गळा, 5.5, 5.5 मोंढ्याचा उतार या ब्लाऊजला या मापाकरता 5.6. आडवी रेष. आता आडवे माप कंबर 32, त्याचा चौथा 8 इंच, 8 + 3 इंच, या ठिकाणी 11, या ठिकाणी 11. ही स्केल अशा प्रकारे ठेवून ही कटिंग रेष थोडी तिरकस ठेवून ही फिटिंग रेष. आता बऱ्याच भगिनींना असं वाटलं असेल की छातीचं माप टाकलं नाही. टाकण्याची गरज नाही. कुठल्याही मापाला कंबरेचा चौथा अधिक 3 इंच, 8 + 3 11, कुठलाही माप असू द्या तुम्ही, ती जबाबदारी माझी. कंबरेचा चौथा अधिक 3 इंच टाकायचं. हे माप जे या ठिकाणी येईल तेच माप या ठिकाणी टाकायचं आहे. छाती फिटिंगला बरोबर येते. यानंतर गळ्याची सरळ रेष चौकोन करून घ्यायचा आहे. या स्केलमुळं काही सेकंदात बिनचूक आकार आपल्याला त्याची ड्राफ्टिंग करता येते. यानंतर बॅकचा राऊंड. आता कटिंग करून घेऊ. पुढची स्टेप, बाही उभी येण्यासाठी कपड्याची बचत होण्याकरिता हा फ्रंट या ठिकाणी ठेवायचा आहे. कपड्यानुसार आपण त्याला ॲडजस्टमेंट करू शकतो. महत्त्वाचं, या ठिकाणी फ्रंट 1.5 इंच वाढवायचा आहे. या ठिकाणी पण 1.5 इंच. तो यासाठी की ज्यावेळेस तुम्ही ब्लाऊज स्टिचिंग कराल आणि हा जो काखेतला टक्स मारल्यानंतर त्याची जी मार्जिंग आहे, यानंतर इथं ज्यावेळेस आपण हा टक्स मारतो त्यासाठी हे 1.5 इंच अंतर हे जादाचं ठेवायचं आहे. या बाजूनी 2 इंच, या बाजूनी 1.5 इंच. पुढचा गळा यानंतर ज्यांच्याकडे स्केल असेल त्यांचा आकार अगदी बिनचूक येणार, पण ज्यांची प्रॅक्टिस कमी आहे तर हा आकार देण्यासाठी त्यांना अडचण येऊ शकते. पण स्केलमुळं काही सेकंदात आपल्याला देता येतो. हा पुढचा फ्रंट आहे.
4.25 इंच शिलाई मार्किंग सोडून 9.5 ही स्केल अशा पद्धतीने ठेवायची आहे. थोडीशी डाऊन करून घ्यायची. हा सेंटर हे मोंड्याच्या चौकोनातलं सरळ रेष. हे जे टक्सचं अंतर आहे साधारण 1.25 हे असलं पाहिजे. उभा टक्स 1.25 इंच कमीत कमी कंपल्सरी. तर अनेकांना प्रश्न पडला होता की हे वाढवा का ठेवलं, हा महत्त्वाचा विषय. ज्या वेळेस आपण हा टक्स मारतो, इथं काच बटन पट्टी जोडतो, त्यावेळेस ते इथं बरोबरीत येतं. त्यानंतर हा टक्स मारल्यानंतर तर ही जी क्रॉसपट्टी आपण काढतोय म्हणजे लावतोय, तर ती या ठिकाणी आपल्या सुईनी थोडी काटछाट करून घ्यायची. पण हे 1.25 इंच जे अंतर ठेवलं तर ते याच्यासाठी ठेवलेलं आहे. हा टक्स, पुढचा टक्स 1.25 इंच. आता याच्यानंतर आपण डायरेक्ट बाईची कटिंग बघणार आहोत. ही हँडी स्केल असल्यामुळं काम थोडं स्पीडमध्ये होतं. दंड गेले 5.5. आडवी घडी बाही काढताना 7 इंच बाहीपर्यंत कोणत्याही मापाचं ब्लाऊज जर असेल तर दंड घेराचा निम्मा अधिक 3 इंच, कुठल्या मापाचे असू द्या. दंड घेराचा अर्धा अधिक 3 इंच, 5.5 अर्धा इंच शिलाई. सरळ रेष या मापाला मोंड्याचा उतार 3 इंच. सरळ रेष कटिंग रेष ही फिटिंग रेष. यानंतर ही स्केल अशा पद्धतीनं ठेवून घ्यायची. हा आकार थोडा जरी कमी जास्त झाला तरी बाहीला सळ येतात, हे तुम्हालाही पण मान्य आहे. स्केलमुळं काही सेकंदाचं काम आहे. व्यवस्थित बघून घ्या. बाही किती परफेक्ट येते याचं प्रात्यक्षिक बघूया. ही आपली शिलाईची मार्जिन, हे 1.25 इंच वाढवा आहे, पण बाही परफेक्ट येते. यानंतर आपण क्रॉसपट्टी बघणार आहोत. 32 कंबर आहे. कमरेचा चौथा अधिक साधारण 2.25 ते 2.5 इंच ठेवूया. या ठिकाणी 3.25, 4.25 अशी सरळ रेष मारून घेतली आणि या स्केलनी हा आकार देऊन घेतला आपण. ही जी आपण क्रॉसपट्टी ठेवलेली ही ज्यावेळेस आपण टक्स मारतो त्या प्रमाणामध्ये हा खालचा भाग थोडाफार काटछाट करावाच लागतो प्रत्येकाला.
आता बघितले आपण कमी वेळेत फोरटॉक्स ब्लाऊजची कटिंग काही मिनिटात करू शकतो. ज्यांना ड्राफ्टिंग करीत असताना ह्या ज्या स्केल दिसले हे आमचं पेटंट प्रोडक्ट आहे MFD स्केल, त्याच्याबरोबर हँडी स्केल येते. त्याचबरोबर ज्यांना कटिंगच्या बाबतीत प्रॅक्टिस कमी आहे तर बिनचूक कटिंग येण्यासाठी
हे फोरटक्स ब्लाऊज कटिंग फार्मेचं डायरेक्ट माझी पर्सनल कटिंग आहे. ज्यांना ऑर्डर करायची आहे स्क्रीनवर असलेल्या नंबरवर संपर्क करायचा आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. रजा घेतो. धन्यवाद.